की करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. अशा प्रकारे आपलं अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय. अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा. या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील. जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल. PDF तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता. आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोर्स विकत घेण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील. 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे देवेंद्र यादव यांनी 17वा भारताचा वनस्थिती अहवाल 2021चा जारी केला. दरवर्षांनी तो ऍक्च्युली जारी केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही घटक विधानं दिलीत आणि कोणतं बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही घटक लक्षात घ्यायचा आहे. तर देशामध्ये एकूण वन आणि वृक्षाच्छादित जो प्रदेश आहे तर तो किती आहे, तर तो 8,09,537 चौरस किलोमीटर, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे या रिपोर्टनुसार 24.62% लक्षात ठेवायचं आहे. पहिली आता हा पॉईंट असा आहे, या पॉईंटमध्ये तुम्हाला मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो, पण हा पॉईंट तुम्हाला थोडासा फोकस करायचा आहे. पहिला मुद्दा, देशातलं एकूण वन आणि वृक्षाच्छादित असणारा जो एकूण क्षेत्रफळ किती आहे, 8,09,537 चौरस किलोमीटर, आणि जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती येतो 24.62%. 33% आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली, पण आपण कितीपर्यंत आहे सध्या 24.62. हे लक्षात घ्या. देशातील एकूण वनक्षेत्र, ह्याच्यामध्ये वृक्षाच्छादित आणि वन असं म्हणत नाही, एकूण वनक्षेत्राचा जेव्हा विचार करता तेव्हा ते देशाच्या 21.71% आहे. आणि याच्यामध्ये हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. तिसरं आहे मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य हे मध्य प्रदेश येतं का? ओके, मध्य प्रदेश हा त्या ठिकाणचा घटक येतो का, तर हे तुमच्या इथं लक्षात यायला पाहिजे. मध्य प्रदेश आहे. मग याचा क्रम लक्षात घ्या की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित असणाऱ्या प्रदेशामध्ये 1 नंबरला मध्य प्रदेश येतं. मध्य प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश, मग त्याच्यानंतर येतं छत्तीसगड. कोणतं येतं? छत्तीसगड. आणि मग येतं ओडिशा आणि महाराष्ट्र. हे का सांगतोय, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हे क्रमांक विचारतील, चढता क्रम, उतरता क्रम, या क्रमानं तुम्हाला हा घटक विचारतील. लक्षात तुम्हाला हे ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, की देशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित असलेलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. 2 नंबरला येतं अरुणाचल प्रदेश. ओके, 3 नंबरला येतं छत्तीसगड, 4 नंबरला येतं ओडिशा, 5 नंबरला येतं महाराष्ट्र. महाराष्ट्र सर्वाधिक वनाच्छादित मध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 5. मी परत एकदा सांगतो, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, अरुणाचल, छत्तीस, ओडिशा आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशनं सुरुवात करायची. ओके, महाराष्ट्र. तर तुम्हाला हा एक महत्त्वाचा घटक आहे, इथं तुम्ही फोकस करू शकता. आता मागचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट, तुम्हाला असं म्हटलं वनक्षेत्रात वाढ कोणत्या राज्यानं दर्शवली, वनक्षेत्रामध्ये जी वाढ आहे ती कोणत्या राज्यानं सर्वाधिक दर्शवली, तर त्याच्यामध्ये पहिलं येतं आंध्र. 2 नंबरला येतं तेलंगणा. वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आंध्र, तेलंगणा, मग ओडिशा, कर्नाटक, झारखंड, हे तुम्हाला त्याच्यामध्ये क्रम पाहायला मिळू शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा. आता हे काय झालं, तुम्हाला एकूण त्याच्यामध्ये असणारं व्हॅल्यूम त्याच्या आकड्यावरनं कळलं. पण तुम्हाला समजा पर्सेंटेजनुसार प्रमाण विचारलं, टक्केवारी विचारलं की कोणतं असं राज्य आहे, टक्केवारीनुसार राज्य असू द्या किंवा युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश असू द्या, की टक्केवारीनुसार सर्वाधिक वनाच्छादित राज्य आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचा पहिला क्रमांक कोणता यायला पाहिजे, जर टक्केवारीनुसार विचारलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे मिझोराम. मिझोराममध्ये 84.53% एकूण सर्वाधिक वनाच्छादित असणारं राज्य येतं. मग अरुणाचल, मग मेघा, मणिपूर, नागालँड, असा क्रम लागतो.
म्हणजे या पॉईंटमधले हे मुद्दे लक्षात आले का, जे मुद्दे मी आता सांगितले. मी परत एकदा रिपीट करतो कारण तुम्हाला ते समजायला हवं, तुमचं ते पाठ व्हायला हवं. की जर तुम्हाला असं विचारलं 17वा हा कितव्या क्रमांकाचा रिपोर्ट होता, 17वा भारत वनस्थिती अहवाल 2021. वन आणि वृक्षादित तर हा जो क्षेत्रफळ आहे 8,09,537. एकूण क्षेत्रफळाच्या किती 24.62. नुसतं एकूण वनक्षेत्राचा विचार केला तर 21.71%, 7,13,789 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक वनाच्छादित राज्य कोणतं, मध्य प्रदेश. पण इथं 5 लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं मध्य प्रदेश, दुसरं अरुणाचल प्रदेश, 3 नंबरला छत्तीसगड, 4 नंबरला ओडिशा आणि 5 नंबरला महाराष्ट्र. आपलं महाराष्ट्रामुळं इथे हे लक्षात घ्यायचं आहे. वनक्षेत्रातल्या वाढीच्या बाबतीमध्ये बघताना पहिल्यांदा आंध्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मग तेलंगणा. आंध्र आणि तेलंगणा की मागच्या रिपोर्टमध्ये आणि आताच्या रिपोर्टमध्ये झालेली वाढ आंध्रमध्ये जास्त आहे, मग तेलंगणा, मग ओडिशा येतो. आणि सर्वाधिक वनाच्छादित टक्केवारी असलेल्या राज्यांमध्ये जर पर्सेंटेजनुसार बघा तर मिझोराममध्ये सर्वाधिक येते, जवळपास 84.53% सर्वाधिक वनाच्छादित. नोट्समध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिले, तुम्ही एकदा ते पाहू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट सिंपलचा घटक आहे. 23 जानेवारी 2022 125वी जयंती पराक्रम दिवस म्हणून कोणाची साजरी करण्यात आली, सुभाषचंद्र बोस. आणि याला जोडून असणारा पुढचा प्रश्न आहे. 23 जानेवारी 2022 रोजी वैयक्तिक श्रेणीतील आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2022 याच्यामध्ये सरकारने कोणाची निवड केली. तुम्हाला काय दिले, वैयक्तिक श्रेणीसाठी कोणाची निवड केली. आता हा पॉईंट काय, मुद्दा काय हे लक्षात घ्या. सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारीला, ओके, आणि कितवी होती 2022ची 125वी जयंती होती. ओके, आता 2 घटक असतात. सरकारनं काय केलं अलीकडे, हे पुरस्कार आता स्थापन केले. म्हणजे 2019-20 साठीचा पुरस्कार, 2021चा आणि 2022चा पुरस्कार हे प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आता सरकारनं कोणत्या वर्षामध्ये अशा प्रकारचा पुरस्कार स्थापन करायला सुरुवात केली, तुमचं उत्तर असलं पाहिजे 2019मध्ये. सरकारनं 2019मध्ये कोणता पुरस्कार सुरू केलाय, तर पुरस्काराचं नाव आहे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. नावातच नाही, आपदा प्रबंध पुरस्कार. म्हणजे देशातली जी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये एखादी संस्था असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेचं जे योगदान आहे आणि ते योगदान असताना ज्यांनी निस्वार्थ सेवा दिलेली आहे त्यांचा गौरव करण्यासाठी सरकारनं हा पुरस्कार स्थापन केलाय, सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. कधी स्थापन केला, 2019. मग आता सरकारनं काय केलेलं आहे, याच्यामध्ये 2 घटक आहेत. 2 घटक याचा कन्फ्यूज करणारा पॉईंट. आता पहिला पॉईंट लक्षात आला का, हा पुरस्कार कधी स्थापन केला, 2019. कशासाठी स्थापन केला, हा मुद्दा लक्षात आला. आता याच्यामध्ये कन्फ्यूज करणारा पॉईंट काय आहे, हा पुरस्कार देताना सरकार 2 श्रेणीमध्ये देतं. पहिली श्रेणी आहे त्याला म्हटलं जातं वैयक्तिक श्रेणी. वैयक्तिक म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला. आणि दुसरी श्रेणी आहे त्याला संस्था श्रेणी असं म्हटलं जातं. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार विजेता व्यक्ती असतो त्याला स्वरूप काय आहे, 5 लाख रुपये दिले जातात. 5 लाख रुपये प्रमाणपत्र हे मिळतं. परंतु संस्था जर एखादी असेल तर त्यांना मिळणारी रक्कम बक्षीस म्हणून ही 51 लाख आहे. हा फरक आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता, म्हणून सांगतोय तुम्हाला. लक्षात येतोय का, सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार याच्यामध्ये 2 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो, वैयक्तिक श्रेणी आणि संस्था श्रेणी. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार दिला जातो त्याच्यासाठी 5 लाख रुपये एवढं मानधन आहे किंवा त्याची रक्कम आहे. आणि संस्था श्रेणीसाठी जो पुरस्कार दिला जातो त्यामध्ये 51 लाख रुपये हा बक्षीस म्हणून दिलं जातं. हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर असू द्या. आता 2019ला सुरुवात झाली हे म्हटलं. आता 2022चा जो पुरस्कार आहे तुम्हाला विचारलंय कशासाठी, वैयक्तिक श्रेणीतलं. तुमचं उत्तर असणार आहे प्राध्यापक विनोद शर्मा. ओके, केंद्र सरकारनं विनोद शर्मा यांना वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिलेला आहे. एवढं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला हा महत्त्वाचा मुद्दा. आता मग वैयक्तिक श्रेणीमध्ये हा पुरस्कार विनोद शर्मा यांना दिला. तर आता विनोद शर्मा कोण आहेत, तर विनोद शर्मा भारतीय लोक प्रशासन संस्था याच्यामध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. आणि जे सिक्कीम राज्यांचं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये उपाध्यक्ष आहे. कोणत्या राज्याचे, सिक्कीम राज्यामधलं
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे ना त्याचे ते उपाध्यक्ष आहेत विनोद शर्मा, त्यांना हा पुरस्कार दिला. यांना किती रुपये मिळणार? 5 लाख रुपये आता मिळणार ह्या रकमे पुरस्काराचं स्वरूपानुसार. लक्षात आलं का? आता राहिला मुद्दा काय आहे? संस्था श्रेणी. संस्था श्रेणी लक्षात ठेवा कोणत्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाला दिले? गुजरात आपत्ती व्यवस्थापनाला हा पुरस्कार दिलाय. गुजरात आपत्ती व्यवस्थापनाला जे हा पुरस्कार दिलाय त्यांना किती रक्कम मिळणार? 51 लाख रुपये एवढे त्यांना मिळणार आहे. गुजरातची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी क्षमता करण्यासाठी म्हणजे ही स्थापना कधी झाल्या? 2012ला ही संस्था स्थापन झाली आहे गुजरातची ही संस्था. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये हा मुद्दा एवढा लक्षात ठेवावा लागेल. पॉईंट लक्षात आला का? पहिला महत्त्वाचा पराक्रम दिवस 125वी जयंती 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक पुरस्कार सरकारनं सुरू केला आहे केंद्र सरकारनं 2019ला. त्या पुरस्काराला म्हटलं तर सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार. आता हा पुरस्कार 2019ला केला पण देताना काय केलं जातं की जो आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये जे चांगले काम करतात निस्वार्थी सेवा देतात अशांना पुरस्कार दिला जातो. 2 श्रेणीमध्ये वैयक्तिक श्रेणी आणि संस्था श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. वैयक्तिक श्रेणीमध्ये जो पुरस्कार आहे त्याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये. संस्था श्रेणीमध्ये जो पुरस्काराचं स्वरूप आहे ते 51 लाख रुपये. 2022चा वैयक्तिक श्रेणीतला पुरस्कार विनोद शर्मा यांना दिला. विनोद शर्मा कोण आहेत तर हे लक्षात ठेवा भारतीय लोक प्रशासन संस्थेचे प्राध्यापक आणि सिक्कीम राज्याचं जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याचे ते उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे, आणि जो संस्था श्रेणीमधला पुरस्कार आहे तो कोणाला दिला? गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्थेला दिला आणि त्यांना 51 लाख रुपयाचं पारितोषिक देता मिळणार आहे. हा सगळा मुद्दा एवढं लक्षात ठेवा. हे दोन्ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21 जानेवारी 2022 रोजी पहिला UNDP भारताचा युवा हवामान चॅम्पियन. लक्षात ठेवा प्राजक्ता कोळी चर्चेतला घटक होता. प्राजक्ता कोळी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम भारताची पहिली युवा हवामान चॅम्पियन बनलेली आहे. म्हणजे जे मानसिक आरोग्य असेल किंवा महिलांचं हक्क असतात मुलींचं शिक्षण असेल या सर्व घटकावर वेगवेगळ्या सामाजिक जागृतीच्या मोहिमा राबवून याबाबत जे महत्त्वाचे योगदान दिले प्राजक्ता कोळी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. एवढं इथं लक्षात ठेवा. कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी कोणती ठरली? ओके, की ज्याचं भांडवल मूल्य बाजार मूल्य ज्या कंपनीचं 3 ट्रिलियन कॅप एवढं झालेलं आहे 3 ट्रिलियन. तर हे कुठली ठरले? ॲपल कंपनी ठरले. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच ॲपल कंपनी ही 3 ट्रिलियन कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी ठरलेली होती. सध्या ॲपलचे जे प्रति मार्केट कॅप प्रति शेअर $182.86 वर पोचलं होतं. त्याच्यानंतर ते पुढं वाढलं. त्याच्यानंतर ते थोडंसं कमी झालं पण परीक्षेला जर विचारलं तर ही 1 लाईनर टाईपचा प्रश्न आहे की 3 ट्रिलियन कॅप गाठणारी जगातली पहिली कंपनी कोणती ठरली? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? ॲपल. त्यानंतर या करंट अफेअर सिरीजमधली दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे ONGC. ठीक आहे, ONGCला आपण काय म्हणतो? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. सध्या हा घटक का चर्चेत आहे? कारण ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनवण्यात आले. त्यांचं नाव काय? ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख ज्या बनल्या आहेत त्यांचं नाव आहे अलका मित्तल. अलका मित्तल ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत. आणि आतापर्यंत ही महारत्न कंपनी आहे. आणि मग प्रश्न असा आहे माझा तुम्हाला, या महारत्न कंपनीमध्ये आत्तापर्यंत सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आतापर्यंत कोणतीही महिला सर्वोच्च पदावर ONGCच्या गेलेली नव्हती. अलका मित्तल गेल्यामुळे न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे. आता तुम्हाला याला जोडून महत्त्वाचा घटक काय मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेन्शन करा की ONGC कंपनी म्हणजे महारत्न दर्जा हा कोणत्या वर्षापासून भारत सरकारनं द्यायला सुरुवात केली? एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जातो हे भारतानं कोणत्या वर्षापासून द्यायला सुरुवात केली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे, आता अलका मित्तल यांनी कोणाची जागा घेतली? तर सुभाष कुमार होते. सुभाष कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली. मग आता एवढंच तुम्हाला करून जमणार आहे का? नाही. मग ONGCची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ONGCचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? हे मुद्दे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवेत. ओके,
यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं ONGCची स्थापना म्हटलं 14 ऑगस्ट 1956. 1956 म्हणजे आपली पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56, दुसरी 56 ते 61, म्हणजे 1956च्या पिरियडमध्ये 14 ऑगस्टला ONGCची स्थापना आहे. ONGCचं मुख्यालय हे नवी दिल्लीला आहे, वसंत कुंज या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर अलका मित्तल यांची नियुक्ती किती कालावधीसाठी असेल तर 1 जानेवारी 2022 पासून 6 महिन्यांचा कालावधी अगोदर दिलाय आणि किंवा या पदावर नियमित पदावर नियुक्त होण्यापूर्वी किंवा पुढचा आदेश येण्यापर्यंत ज्या लवकरात लवकर होईल तोपर्यंत त्या या पदावर असणार आहे. परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा बरं का, अलका मित्तल ONGCच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहेत. ONGC म्हणलं तर 14 ऑगस्ट 1956 आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे येतं, नवी दिल्ली, वसंत कुंज या ठिकाणी. त्यानंतर पुढचा सिंपल आणि वन लाइनरचा प्रश्न आहे, तो म्हणजे भारताचं पहिलं ॲटो ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETF म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर भारतातलं पहिलं ॲटो सेक्टरमध्ये ETF कोणी लॉन्च केलं तर ते लक्षात ठेवा, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने भारताचं पहिलं ॲटो ETF लॉन्च केलेलं आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती जो चर्चेमध्ये राहिलेला घटक होता, शेड्यूल्ड बँक. एअरटेल पेमेंट बँक जी आहे, एअरटेल पेमेंट बँकला RBIनं काय केलेलं आहे, शेड्यूल्ड बँकचा दर्जा दिलेला आहे, म्हणजे अनुसूचित बँकांचा दर्जा दिला आहे. MPSCमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारला अनुसूचित बँका म्हणजे डॅश डॅश, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ना, अनुसूचित बँका म्हणजे काय, जो RBIचा ॲक्ट आहे, RBI ॲक्ट 1934, RBI कायदा 1934चा दुसऱ्या शेड्यूलमध्ये ज्या बँका आहेत ना त्याला अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. आणि बिगर अनुसूचित बँका म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या बँकांना बिगर अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. सध्या RBIनं काय केलंय तर एअरटेल पेमेंट बँकला शेड्यूल्ड बँक स्टेटस दिलेलं आहे. ओके, म्हणजे हे परीक्षेसाठी महत्त्वाची न्यूज आहे की एअरटेल पेमेंट बँकला शेड्यूल्ड बँक स्टेटस RBIनं दिला. मग कोणत्या कायद्याअंतर्गत येतो, RBI ॲक्ट 1934. कोणत्या शेड्यूलमध्ये, दुसऱ्या शेड्यूलमध्ये. MPSCने प्रश्न तुम्हाला काय विचारलाय, अनुसूचित बँका म्हणजे RBIच्या अंतर्गत अनुसूचित बँका म्हणजे काय असं म्हटले. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे ज्यांचं भांडवली मूल्य वगैरे असं काय घटक येतो का त्यामध्ये, नाही. त्याच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे RBI ॲक्ट 1934च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये एखादी बँक जर असेल तर त्या बँकेला शेड्यूल्ड बँक असं म्हटलं जातं किंवा त्याला अनुसूचित बँका असा दर्जा दिला जातं. ओके. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती ती म्हणजे सरस्वती सन्मान. आता सरस्वती सन्मान हा पुरस्कार लक्षात ठेवा, आता या वर्षीचा कोणाला देण्यात आला आहे, रामदर्श मिश्रा यांना देण्यात आला आहे. हिंदी लेखक आहेत, कवी आणि लेखक म्हणू शकतो त्यांना आपण. तर रामदर्श मिश्रा सरस्वती सन्मान 2021चे मानकरी ठरले. पण त्यांना कोणत्या त्यांच्या कविता संग्रहासाठी मिळाला आहे, मै तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी 2021चा सरस्वती सन्मान मिळाला आहे. मग माझा प्रश्न असा आहे, 2020चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला, तर 2020चा कोणाला मिळाला आहे तर शरणकुमार लिंबाळे. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे मराठी व्यक्ती आहेत. कोणत्या कादंबरीसाठी, सनातन कादंबरीसाठी. कोणत्या कादंबरीसाठी, सनातन कादंबरीसाठी. मग प्रश्न असा उरतो, सरस्वती सन्मान हा पुरस्कार केव्हा स्थापन झाला. सरस्वती सन्मान हा पुरस्कार म्हटलं तर तुम्हाला इयर लक्षात ठेवा, 1991 या वर्षी स्थापन केला. कोणत्या फाउंडेशन या सरस्वती सन्मान स्थापन करण्यामध्ये पुढाकार आहे, KK बिर्ला फाउंडेशन. सरस्वती सन्मान हा पुरस्कार स्थापन करण्यामध्ये फाउंडेशन कोणतं, KK बिर्ला फाउंडेशन. मग हा सरस्वती सन्मान याच्यामध्ये किती लाख रुपये हे त्याचं स्वरूप आहे, 15 लाख रुपये येतं. 15 लाख रुपये हे तुमच्या लक्षात आलं का. आणि 2019 सालासाठीचा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला, वासुदेव मोही. वासुदेव सिंधी लेखक आहेत, चेकबुक या त्यांच्या पुस्तकासाठी. लक्षात आला का मुद्दा. म्हणजे सरस्वती सन्मान हा टॉपिक जेव्हा तुम्हाला डोळ्यासमोर येईल तर तुम्हाला 3 मुद्दे लक्षात आले पाहिजेत. पहिला मुद्दा, याची स्थापना 1991ला KK बिर्ला फाउंडेशन आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 15 लाख रुपये. सन्मान चिन्ह आणि स्मृतिचिन्ह तर आहेच, पण 15 लाख रुपये रक्कम आहे, ही महत्त्वाचं. दुसरा मुद्दा, 2021चा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला, रामदर्श मिश्रा यांना मिळाला. कशासाठी, मै तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी. 2020चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला, मराठी लेखक आहेत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना. कोणत्या कादंबरीसाठी, सनातन कादंबरीसाठी. आणि 2019चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला, वासुदेव मोही. नाव लक्षात ठेवा, वासुदेव मोही. आणि त्यांना त्यांच्या चेकबुक या पुस्तकासाठी. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे क्वीन ऑफ फायर नावाचं कादंबरी सध्या चर्चेमध्ये आहे.
क्वीन ऑफ फायर. आता लक्षात घ्या, एखादं पुस्तक एखादी कादंबरी जेव्हा प्रकाशित होते आणि ती जर चर्चेत असेल तर MPSC त्याच्यावर जास्त करून प्रश्न विचारते. अलीकडील काळामध्ये तो ट्रेंड आहे. क्वीन ऑफ फायर ही कादंबरी कोणाची आहे, तर त्याचं उत्तर आहे देविका रंगाचारी. देविका रंगाचारी ह्या बाललेखिका आहेत, इतिहासकार आहेत आणि त्यांची ही नवीन कादंबरी आहे. बरं, नाव काय आहे क्वीन ऑफ फायर. क्वीन म्हणजे हे कोणाच्या संदर्भात आहे, तर राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांचं पहिलं जीवन, त्यानंतर राजकारणी म्हणून त्यांनी विधवा झाल्यानंतर केलेलं बंड ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे वर्णन आहे कशा प्रकारे त्या ब्रिटिशांशी लढल्या, तर हे क्वीन ऑफ फायर या कादंबरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, क्वीन ऑफ फायर ही कादंबरी सध्या चर्चेत होती, ती कोणाची आहे, देविका रंगाचारी. आणि क्वीन ऑफ फायर या कादंबरीमध्ये कोणाचं वर्णन करण्यात आले किंवा कोणत्या घटकाचं, तर तुमचं लक्षात आलं पाहिजे राणी लक्ष्मीबाई यांचं. आणि सध्या चर्चेत असणारे ट्रेंडिंग असणाऱ्या कादंबरीपैकी एक आहे, परीक्षेसाठी महत्त्वाचं. त्याच्यानंतर परीक्षेला विचारण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताची पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत सध्या कोणती ठरली, तर जम्मू काश्मीरमधलं गाव आहे पल्ली, हे देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरली. ओके, नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 किलोवॅटचा सोलार प्लांट देशाला त्या ठिकाणी समर्पित केला आणि पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरली जम्मू काश्मीरमधलं. जम्मू काश्मीरमधले गाव कुठलं, पल्ली, सांबा जिल्ह्यामध्ये येतं. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागामधला सांबा या ठिकाणी पल्ली या गावामध्ये देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनलेली आहे. पल्ली गाव. त्यानंतर पुढचा घटक आहे भारतातला पहिला अमृत सरोवर कोठे स्थापन करण्यात आला. आता अमृत सरोवर हा कन्सेप्ट आणि हा घटक काय येतो, तर आता भारताचे बघा, भारताला स्वातंत्र्याला जवळपास 75 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणून आपला जो आझादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे, आझादी का अमृत महोत्सव सरकारचं एक महत्त्वाचं कॅम्पेन आहे. या कॅम्पेनचा एक भाग म्हणून अमृत सरोवराचा एक भाग म्हणून 75 कारण 75 वर्ष कंप्लीट होत आहेत स्वातंत्र्याला, म्हणून 75 जलस्रोत हे विकसित केले जातील किंवा पुनर्निर्मित केले जातील, याच्यासाठी हा घटक चर्चेत होता. आणि आता काय झालेलं आहे, देशातला पहिला अमृत सरोवर कोठे स्थापन करण्यात आला, तर उत्तर प्रदेशमधल्या रामपूर या ठिकाणी देशातला पहिला अमृत सरोवर स्थापन करण्यात आलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. रामपूरच्या ग्रामपंचायत पटवाई, हे पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नामुळं रामपूरच्या ग्रामपंचायत पटवाई येथे भारतातला पहिला अमृत सरोवर पूर्ण झालेला आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, रामपूरमधलं कोणतं ग्रामपंचायत विचारलं, पटवाई. ठीक आहे, आणि हे 75 जलस्रोत विकसित करायचे आहेत, कारण आझादी के अमृत महोत्सव, कारण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष आता कंप्लीट होत आहेत म्हणून. आता काय झालेलं आहे, यामध्ये हे जे रामपूर या ठिकाणी तलाव होतं, आठवड्याभरामध्ये त्याची स्वच्छता केली, पुनर्जीवन केले, त्या ठिकाणी पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनले. आता रामपूरमध्ये अमृत सरोवर म्हणून विकसित करण्यासाठी 75 तलावांची निवड करण्यात आली होती आणि असे बरेचसा घटक आता त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाणार आहे. त्यानंतर चालू घडामोडीमधली पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, तर तो कोणाला देण्यात आला आहे, सर डेव्हिड ॲटनबरो यांना. कोणाला देण्यात आला आहे, सर डेव्हिड ॲटनबरो यांना युनायटेड नेशनचा चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. हे थोडंसं लक्षात ठेवा, ह्या टाईपचे प्रश्न ना तुम्हाला 1-लाइनरमध्येच विचारले जातील. अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडीमधले आपण काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी कव्हर करतोय. दुसरं म्हणजे चालू घडामोडी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की करा. त्या ठिकाणी चालू घडामोडी 2022चा आपला कोर्स आला आहे, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे विश्लेषण केलेलं आहे. नक्की जॉईन करा, ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.